नमस्कार मित्र हो. मी बी माने. आज तुमच्यामध्ये तुमच्या ध्येयप्राप्तीसाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी माझा एक प्रयत्न आज घेऊन आलो आहे. शिव खेरा लिखित यश तुमच्या हातात पुस्तकातील उदाहरण. भिन्न लोक भिन्न गोष्टींनी उद्युक्त होतात. एक मुलगा नियमाने फुटबॉलच्या सरावाला येत असे, परंतु त्याला कायम राखीव म्हणून खेळावं लागे. त्याला कधीही स्पर्धेच्या संघातून खेळायला मिळालं नाही. तो तो खेळत असताना त्याचे वडील मैदानाच्या दुसऱ्या टोकाला त्याची वाट पाहत बसायचे. सामने सुरू झाले आणि 4 दिवस तो सरावासाठीही आला नाही किंवा पहिल्या 3 फेरीतल्या सामन्यांनाही तो आला नाही. एकदम अंतिम फेरीतल्या निर्णायक लढतीच्या वेळी तो नेमका उगवला आणि मार्गदर्शकाकडे जाऊन म्हणाला, सर, तुम्ही मला कायम राखीवमध्ये ठेवलं आणि मला कधीही प्रत्यक्ष स्पर्धेत खेळवलं नाही. आज तरी मला खेळू द्या. मार्गदर्शक म्हणाले, हे तर शक्य नाही. तुझ्यापेक्षा चांगले खेळाडू आहेत. हा तर अंतिम सामना आहे. शिवाय आपल्या शाळेचं नाव राखलं पाहिजे. त्यामुळे मी कोणताही धोका पत्करू शकत नाही. त्या मुलाने परत विनवणी केली, सर, मी वचन देतो, मी तुम्हाला निराश करणार नाही. मी विनवणी करतो, कृपा करून मला खेळू द्या. त्या मुलाने अशा प्रकारे आधी कधीच विनवणी केली नव्हती. मार्गदर्शनाला आठवलं पण नव्हते. ते म्हणाले, ठीक आहे, जा खेळ, पण लक्षात ठेव, हे चुकीचं असून सुद्धा मी तुला खेळायला परवानगी देतोय आणि शाळेच्या लौकिकतेचा प्रश्न आहे. मला मान खाली घालायला लावू नकोस. खेळ सुरू झाला आणि तो मुलगा अत्यंत चुरशीने खेळला. चेंडूचा ताबा मिळाला की तो गोलच करत होता. तो उत्कृष्ट खेळाडू ठरला आणि सामना त्यानेच गाजवला. त्याच्या संघाने नेत्रदीप यश मिळवले. खेळ संपल्यावर मार्गदर्शक त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले, बेटा, आयुष्यात माझा अंदाज असा कधी चुकला नाही. तुला असं खेळताना मी पूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. असं कसं झालं? तू इतका चांगला कसा खेळलास? त्या मुलाने उत्तर दिलं, सर, आज माझे वडील माझा खेळ बघताहेत. त्या मुलाचे वडील रोज ज्या जागी बसत होते तिकडे मार्गदर्शकाने वळून पाहिलं. तिथं तर कोणीच नव्हतं. तू जेव्हा सरावासाठी यायचास तेव्हा तुझे वडील तिथे बसलेले असायचे. आज तर तिथे कोणी दिसत नाही. त्या मुलाने उत्तर दिले, सर, एक गोष्ट मी तुम्हाला कधीच सांगितली नाही. माझे वडील अंध होते. 4 दिवसांपूर्वी ते वारले. आज पहिल्यांदाच ते माझा खेळ वरून बघत आहेत. तात्पर्य, अंतर्गत प्रेरणा. आपण पाहतो, प्रत्यक्ष यश प्राप्ती किंवा स्पर्धेतील विजय यापेक्षाही परिपूर्तीचे समाधान, साफल्याची भावना ही मोठी असते. काम पूर्ण झाल्याचे समाधान हीच अंतर्गत प्रेरणा होय. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.